मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी ही तोडफोड केली आहे। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी देत मुंबईतल्या क्रिस्टल टॉवर परिसरातल्या या गाड्या फोडल्यात। या प्रकरणात पोलिसांनी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांना अटक केली आहे। मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर सदावर्तेंनी टीका केली होती आणि त्यावरून ही तोडफोड केल्याची चर्चा आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या बरोबर आहेत। गणेश, ही सगळी जी दृश्य आहेत ती टिपण्यात आलेली आहेत। बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या पायगा गावचे सरपंच मंगेश साबळेंना अटक केल्याचं कळतंय। काय नेमकी सगळी घटना झाली, कसा हा सगळा घटनाक्रम होता? नक्कीच मी थेट दृश्य दाखवतोय। खरं तर याच इमारतीमध्ये आहे ते गुणरत्न सदावर्ते राहतात आणि याच गुणरत्न सदावर्ते राहतात आणि त्याच्याच बिल्डिंगच्या खाली ह्या खरं तर गाड्या आहेत त्या लावण्यात आलेल्या होत्या आणि हीच ती गुणरत्न सदावर्ते यांची गाडी आहे। आणि आपण ही ती गाडी बघू शकतो की या गाडीच्या सगळ्या काचा आहेत त्या सगळ्या फोडण्यात आलेल्या आहेत। आता मुंबई पोलिसांच्या वतीने ही गाडी आहे ती झाकण्याचं काम करण्यात आलेलं आहे। मात्र पहाटेच्या वेळेस हे सगळे जे मराठा समाजातली जी तरुण आहेत हे 3 जण या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आल्यानंतरून ही जी एक पहिली जी गुणरत्न सदावर्ते हे स्वतः वापरतात आणि त्यांच्याबरोबर जी काही जी सुरक्षा असते आणि त्यांच्यासाठी ही जी दुसरी जी गाडी आहे आणि ही गाडी ती वापरतात आणि ह्या गाडीची देखील काच आहे त्या सगळ्या फोडण्यात आलेल्या आहेत। अशा एकंदरीत ह्या 2 गाड्या आहेत। या सर्वतः गाड्या आहेत त्या सकाळ पहाटेच्या वेळेसच ह्या तरुणाने फोडण्यात आलेल्या आहेत। कारण की गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आहे ते यांच्यावर वारंवार गुणरत्न सदावर्ते आहे ते टीका करायचे आणि या टीका केल्यानंतरून ज्या मराठा समाज आक्रमक झाला होता त्यामुळे कुठेतरी मराठा समाजांवरची जी नाराजी होती ती वारंवार होती की सदावर्ते तुम्ही बोलू नका। जरांगे पाटील यांनी देखील थेट आहे ते इशारा केला होता की मराठा समाजावर जे आहे ते गुणरत्न सदावर्ते यांना कोणतरी बोलायला लावतंय, प्रवृत्त करतंय असं देखील आहे ते बोललं जात होतं आणि यानंतरून देखील मराठा समाजाचा जो आहे तो राग अनावर झाला आणि आज पहाटेच्या सुमारासमध्ये ही सगळे गुणरत्न सदावर्तेंच्या या गाड्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत। गणेश, गुणरत्न सदावर्ते तिथेच राहतात, आता आपण दाखवलं। काय गुणरत्न सदावर्तेंची यावर प्रतिक्रिया येते का किंवा त्यांनी ही दृश्य बघितली आहेत का, या संदर्भात त्यांची पुढची काही प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच गुणरत्न सदावर्ते आहेत ते अद्यापही खाली आलेले नाहीत। मात्र गुणरत्न सदावर्तेंच्या घराच्या बाहेर हा चोख पोलिसांचा बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। कारण की या अगोदर देखील गुणरत्न सदावर्ते आहेत आणि यांच्या घराच्या बाहेर पोलिसांची सुरक्षा असते तरी देखील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे ते झालेलं आहे। कारण की गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज ज्यावेळेस आक्रमक झाला होता त्यावेळेस देखील सदावर्ते यांना इशारा देण्यात आला होता आणि ही जी सदावर्ते यांची ही बिल्डिंग आहे आणि या सदावर्तेंच्या बिल्डिंगच्या इथेच खाली ही सुरक्षा असते आणि या सुरक्षेच्या असून देखील या ठिकाणी सकाळच्या वेळेसच हे सगळे मराठा तरुण येतात आणि त्यानंतर ही सगळी तोडफोड करतात। कारण की गेल्या काही दिवसांपासून सदावर्ते आणि मराठा समाज यांचा वाद आहे तो जगजाहीर आहे आणि त्याच्यासाठी सदावर्तेंची प्रतिक्रिया येईल। मात्र या संदर्भात आता पायगा गावचे सरपंच, गेवराई तालुक्यातल्या पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांना अटक केली आहे। मोठी बातमी सकाळी मुंबईमधून क्रिस्टल टॉवर या परिसरामध्ये ही तोडफोड झालेली आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र शासनानं जेव्हा 2018 मध्ये मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणजे एसईबीसीचं प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं होतं तेव्हा हे आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका दाखल केली होती आणि याचा राग कुठेतरी आहे। त्याचप्रमाणे जरांगे पाटील यांच्या उपोषणावर सुद्धा त्यांनी टीका केली होती। याचाच राग मनात धरून ही सगळी तोडफोड करण्यात आली आहे। विकासाचा ध्यास म्हणजे